आणि मग अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्यांना जॉबची ऑफर दिली. आम्ही तुला चांगली पोस्ट देऊ, चांगला पगार देऊ, तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकशील आणि मग तुझ्या त्या नवऱ्याला हे पटेल की त्याच्या पैशाविषयी तुला अजिबात मोह नाही. नीट विचार कर सई. तू काहीही केलं नसताना तुझ्यावर हा आरोप झालाय की तू माझ्यासाठी काम केलंस. मग आता खरोखरच कर ना काम, उघडपणे कर. आणि काका, तुम्हाला माझ्यावर संशयही आला होता म्हणून तुम्ही तुमच्या या खास माणसाला माझ्या मागावर पाठवलं होतं, बरोबर? पण आम्ही सावध होतो म्हणून याला कळलं नाही की मी आणि सर एकत्र आहोत. आणि मग पार्टीमध्ये मला बोलवलं नसताना सुद्धा आम्ही मुद्दाम तिथे आलो. सईंशी आणि तुमच्याशी भांडलो, कारण मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं की आमचा तर पटतच नाही म्हणून. आणि तुम्हाला ते पटलं, तुमचा विश्वास बसला आमच्यावर आणि मग तुम्ही सईंना 5 लाख रुपये दिले. आणि मग सई तेच 5 लाख रुपये घेऊन टेंडर ऑफिसला गेला. आणि पुढे काय झालं तर तुम्हाला सगळंच माहिती आहे. तुम्हाला हे पैसे घ्यावेच लागतील सर, आणि तुम्ही जर हे पैसे नाही घेतले तर एबी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या प्रत्येक कामात ते तुम्हाला त्रास देतील. त्यापेक्षा हे पैसे घ्या, त्यामुळे काय होईल, आपल्या दोघांचे काम सोपं होईल. तुम्हालाही कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. इतकं सगळं प्लॅनिंग केलं होतं तुम्ही माझ्या विरुद्ध. आणि सई, तू अगं लहानपणापासून मी तुला इतकी मदत केली, त्याचे चांगले पांग फेडलेस हा बेटा. तू चांगला उपयोग करून घेतलास तुझ्या हुशारीचा. विश्वासघात केलायस तू माझा, विश्वासघात. ठीक आहे, आजपर्यंत हा माझा शत्रू होता, पण आजपासून तू सुद्धा आहेस. आज मीही याला एकट्याला मारणार होतो, पण आज दोघांना मारणार आहे. सईंना दोष द्यायचा नाहीये बी. तुम्ही आतापर्यंत जसं लोकांना फसवत आलात तशीच वेळ तुमच्यावर पण कधीतरी येईलच ना एबी. आणि काका, हे सगळं करताना मला अजिबात आनंद झाला नव्हता. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत, हे मी मरेपर्यंत नाही विसरणार.